हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ, तुला मागतो राम राचा दयाळा, विनाकारणे देई आता कृपाळा, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको वासना विषयी होऊ देऊ, परद्रव्य देखो निया तृण भाव, असे दृढ वृत्ती मध्ये त्वा बसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको काम हा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी, मना कल्पने वासुनी सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा सर्वदा शांती विरक्ती आहे, हरी कीर्तनी चित्त माझे बसोहे, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना, श्री हस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी, मनी लोचनी रामरूपा पहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, परिभाग्यहीना मला भेट कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दासबोधी असे भाव माझा, मना माझी हाला गला ध्यास सुझा, म्हणे उद्धव सुत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज आपल्या धीर गंभीर वाणीनं संपूर्ण जगाला या जगाचा नेमका बोध काय आहे, जीवन कळणं म्हणजे काय, याचं मार्गदर्शन करतायत। कल्याण स्वामी ते लिहून घेत आहेत। समर्थ म्हणाले, कल्याणा, या जगात समजून उमजून वागणारी माणसं अतिशय थोडी असतात। सगळे प्राणी जसे वागतात तशीच जर माणसं वागायला लागली तर फरक काय? विचारांच्या किंवा या बाह्य सगळ्या प्रकृतीच्या प्रवाहाबरोबर जर आपण वाहून गेलो तर आपण फक्त प्राणी ठरतो, पण मनुष्य प्राणी ठरत नाही। मननात मनन करतो तो मनुष्य आहे, विचारपूर्वक जगतो तो मनुष्य आहे। आहार, निद्रा, भय आणि मैथून या चार गोष्टी सगळ्या प्राण्यांप्रमाणेच माणसाला आहेत। मग विचारोही तेषाम अधिको विशेषः, मॅन इज द रॅशनल ॲनिमल, ग्रीक तत्वज्ञान। आपण विचारशील आहोत ना, कारण बुद्धी नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या या देहामध्ये जेवढी विकसित स्वरूपात आपल्याला मिळाली, इतर प्राण्यांना मिळालेली नाहीये तेवढी विकसित। त्यांच्याकडे देहबुद्धी फक्त आहे, देहाचं रक्षण करण्याची बुद्धी आहे। आपण जगाच्या निर्मात्याचा विचार करू शकतो ना।
एक 10-15 वर्ष माकडं आहेत आणि त्यात 2-4 सायंटिस्ट झाली, असं आहे का? माणूस माकडासारखं वागू शकतो, वागतो पण काही वेळा. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत डार्विनच सिद्ध नाही करत, आपणही सिद्ध करतो काही वेळा. आणि म्हणून सजीवती मनोयस्य मननेन उपजीवती योग वासिष्ठ. मी जे जगतोय ते बरोबर जगतोय का? आणि याकरता आपल्याला आपला इगो, आपला हट्ट बाजूला टाकावा लागतो आणि सक्सेस जे झाले त्यांचा विचार घ्यावा लागतो. आणि माणसाचा अहंकार स्वतःचा विकास करू देत नाही. अहंकार म्हणजे नागाने उभारलेला फणा आहे, लक्षात घ्या. नाग जेव्हा फणा उभारतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. फणा मिटल्याशिवाय त्याला पुढे जाताच येत नाही. संतांच्या चरणी शरण जाण्यामध्ये आड काय आहे? ज्ञानोबा, हा तुम्ही यांना नका मानू, त्यांना नका मानू, पण तालाला माना, स्वराला माना. किती छान डग्गा आहे हो तुमचा. खूप कमी लोकांचा तबला आणि डग्गा यात बॅलन्स. तबला खूप लोकांचा चांगला वाजतो पण डग्गा कमी असतो. पण आपण आता ऐकलं असेल, म्हणजे मी तो जास्त विचार केला. अप्रतिम हो. माणूस म्हणून तर आदर आहेच आहे, पण त्याही पेक्षा तत्वाला आदर द्या ना. इगो कसला आलाय? म्हणून संतांचा आहे का? मी कशा करता बोलतोय हे? समर्थांचं का नाही ऐकायचं? ज्ञानोबांचं का नाही ऐकायचं? का नाही शिवाजी महाराजांच्या दर्शनाला समाधीच्या जायचं? तिथून नुसतं ती तरी वाजवून यायची नुसती. बोललं की राग येतो म्हणून मी बोलत नाही बोलून झाल्यावर. माझं काही कोणाशी किती गोष्ट आहे. दगडूशेठला आले, दर्शनाला नाही काय? अहंकार आहे, लक्षात घ्याला. यांनी प्राप्त काहीच होत नाही. म्हणून समर्थ सांगतात, बाबा रे, असो ऐसे ज्या काहीतरी माणूस गृहीत धरतो मनुष्य म्हणून अहंकारी वागतो. अरे सगळे गेले रे. समर्थांची ओवी इतरत्र आहे, दासबोधातच आहे, पण अजून नाही आली ती. थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. लोक होती उतावेळे अल्पज्ञाने. म्हणून मी पण ज्यांचे सहजपणाने काय पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. आणि यानंतर समर्थ अत्यंत गंभीर असा समास लिहितात. मला हा समास वैराग्याकरता संपूर्ण 200 समासात सगळ्यात आवडतो. रोज हा वाचावा. वाहून जाणाऱ्या माणसानी तर अवश्य वाचावा. समर्थ म्हणाले, समर्थांनी कल्पना केली की भव नावाची नदी आहे आणि त्यात आपण पोहतोय. भव नदी, भव मध्ये भू धातू आहे, भूभव, होणे. आणि होणं संपत नाही, होण्याच्या अपेक्षा संपत नाहीत. या अनंत अनंत अशा इच्छांना समर्थांनी नदी म्हटले, भव नदी. आशीर्वाद आपल्याकडे भवचेच असतात ना, अमुक भव. सगळे आशीर्वाद असेच असतात बघा. शिक्षित भव, मग सौभाग्यवती किंवा श्रीमान भव, मग पुत्रवती भव, मग पौत्रवती भव, मग प्रपौत्रवती भव, आमदार भव, खासदार भव, मंत्री भव, युनोचा अध्यक्ष भव, म्हातारा झाल्यात आता मृत भव, आता जाता भव. संपत नाही त्याला भव म्हणतात. चाललंय चाललंय चाललंय, अजून आहेच आहे. इच्छांचा सागर आहे जीवन म्हणजे. समर्थांनी काय काय उपमा दिली आहे. संसार म्हणजे महापूर. असं लक्षात घ्याल की सगळ्या सिरियल का चालतात माहितीये का? त्या बॅकग्राऊंड नाही, बॅकग्राऊंड म्युझिक नाही. त्यांच्यात अभिनयात काही अर्थच राहिला नाही हल्ली. अभिनयाचा जो कस कमी झालाय आता. ओव्हर ऍक्टिंग करतात हे लोक. आपल्याला आठवतंय तो भगवान सगळा चित्रपट झाल्यावर नाचायचा, आठवतंय? अहो लोक काय पैसे टाकायचे. किती साधेपणा. अभिनयात सुद्धा साधेपणा होतात, त्याचा परिणाम आपल्यावर प्रभाव व्हायचा. आता ते बोलतं असं काहीतरी ओव्हर करतात. मुद्दा आपला काय चाललाय तर भव. भव संपतच नाही. काहीतरी एक विनोद यातलं सोडून द्या. काहीतरी व्हावं काहीतरी नाही व्हावं असं सतत वाटतंय की नाही? लहानपणापासून वाटतंय की नाही?
शाळेत जायचो ना आम्ही लहानपणी, म्हणजे आपण सगळेच. तर एखाद दिवस असा सोन्याचा असायचा की गेल्याबरोबर आपल्याला कळायचं आज सुट्टी आहे. अर्धा झेंडा खाली उतरवलेला असायचा आणि 1 मिनिट उभे राहा, अमके अमके गेले आणि त्याकरता 1 मिनिट उभे राहा, त्यांना श्रद्धांजली वाहून शाळा सोडण्यात येणार आहे. मला तेव्हा असे मला असं इतकं हसू यायचं तेव्हा. मला वाटायचं उद्याच पण एखाद्याचा नंबर लागावा. काहीतरी व्हावंच वाटतच आहे सारखं. भव गणिताचा पेपर सोपा असावा, भव अवघड नसावा, असं न व्हावं असं व्हावं, असं भव प्रवचन वेळेत संपावं, काहीतरी सतत वाटतंय बघा. मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, त्याने अमुक व्हावं, माझं असं व्हावं, माझं असं होऊ नये असं व्हावं. याला नदी म्हटले समर्थाने. संपतच नाही, संपतच नाही भवनदी. आणि म्हणाले काय 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 याच्यामध्ये समर्थ सांगतात, आशा ममता देही भेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घाली ती. अहंकार नकरे उडविले, नक्र म्हणजे मगर, नेऊन पाताळी बुडविले, येथून या सोडविले नवचे प्राणी. स्वतःला काहीतरी समजणे याच्यात तर सगळेच जण बुडालेत. म्हणाले काम मगर मिठी सुटे ना. जास्त बोलायला नको. मोठी मोठी जहाज कामानी बुडवली गेलीत की नाही. एकदा मगरीने पकडलं की हत्तीला सुद्धा ती पाण्यात ओढते. म्हणून श्लोक आहे, नक्रम स्वस्थानम आसाद्य गजेंद्रम अपि कर्षती सवैव प्रच्युत स्थानात शूनापि परिभूयते. ती जर बाहेर आली तर कुत्रं तिला उलट करू शकतं त्या मगरीला, पण पाण्यात असताना ती हत्तीला सुद्धा ओढते. ते सांगतात काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागेला तुटेना. कुणाबद्दल तरी तिरस्कार असतोच ना. अहो त्यांनी नवीन गाडी घेतली मर्सिडीज बेन्झ, अहो त्यानं त्याच्या कष्टानं घेतली, मी असं करायचं काय कारण आहे. पण तिरस्कार लागला सुटेना, मदमत्सर ओहोटेना भोली पडिली. बाहेर मनुष्य एसीत राहतो किंवा काय चांगल्या प्रकारचे कपडे घालतो याचा संबंध नाही हो. 1-2 वाक्य लिहून ठेवा, समोरासमोर लिहा. मी अत्यंत सुखी आहे आणि मी कुणाचा तरी द्वेष करतो. ही 2 वाक्य एका वेळेला पॉसिबल आहेत का? आतमध्ये असतंच काहीतरी, नसेल तर फार भाग्यवान आहोत आपण. म्हणून ते तर क्लीन करायचंय ना आपल्याला. मध्यंतरी मोठी बातमी आली होती, ती चेन्नईला कॉलेजमध्ये एक विद्यार्थिनी, अगदी सख्या मैत्रिणी, एक काळी होती आणि एक गोरी पान होती. आता दोघी गेल्यावर त्या गोरीचं स्वागत करायचे सगळे लोक. आता चांगल्या म्हणजे अगदी बहिणीसारख्या मानणाऱ्या. एक दिवस तिनं काय केलं, ऍसिड आणलं आणि त्या मैत्रिणीच्या तोंडावर फेकलं. मोठी बातमी होती. आधी किती दिवस ती खतखतत होती सांगा. याच्यावर चित्रपट निघालेत. तिरस्कार लागला सुटेना. पुढे सांगतात मदमत्सर ओहोटेना भुली पडली, वासना धामिणी पडली गळा. सुटता सुटत नाही वासना, हे पाहिजे ते पाहिजे अमुक पाहिजे. गळा घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. असं आमचं झालंय. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन या म्हणे, माझे माझे बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. बहुतेका आवर्ती पडली. या नदीमध्ये सगळेजण गुरफटले, ते म्हणजे त्या भोवऱ्यात सापडले. बहुतेक आवर्ती पडली, प्राणी वाहतची गेले. पण काही लोक असतात, जेही भगवंतासी बोभाईले, म्हणजे हाक मारली. बहाणे म्हणजे हाक मारणे, बहाणे बहाणे. आणि मग भावार देवा मला सोडव रे यात ना, अशी हाक मारली. मग काय केलं, देव आपण घालून उडी, तयास नेले पैल थडी, येरते अभाविके बापुडी वाहतची गेली. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे. संसार दुःख सकलही उडे, निजदासाचे श्रीराम. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे.
धन्यतेची दैवाचे भाविक जन श्रीराम जैसा भाव जया पासी तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम. म्हणून देव आपल्या शुद्ध प्रामाणिक प्रेमाला मोहित होतो. प्रपंच करावाच कारण ते प्रारब्धाचा विषय आहे, तो अनिवार्य आहे. पण ते करीत असताना आपलं भगवंताशी एक गोड नातं प्रस्थापित करा, नाही तर वाहून जाल. आणि जराही बनेलपणा व्यवहारात बनेलपणा काही करावाच लागतो कारण समोरचा करणार आहे. तुम्ही पुण्यात गाडी चालवताय, प्रामाणिकपणे चालवायला लागल्यानंतर घरी कधी पोहोचणार? पण देवाशी नाही हे बनेलपणा चालणार. म्हणून ओवी आहे की तो फक्त प्रामाणिकपणाचा उभो केलेला आहे, फक्त प्रामाणिक, त्याला काही नकोय बाकी. आपण कृतज्ञता म्हणून काही वस्तू अर्पण करू हा भाग आपला झाला. अहो त्यानंच निर्माण केले, त्याला आपण काय देणार आहे? एक अप्रतिम श्लोक आहे, मला तो खूप आवडतो म्हणून मी म्हणतो तो बऱ्याच. शंकराचार्यांचा आहे की देवा तुला काय देऊ रे विष्णूबद्दल म्हणतात ते. रत्नाकर म्हणजे समुद्र हे त्याचं घर आहे. आता घरात किती रत्न असतील? सगळी रत्न वर काढली आहेत का? अंडर वॉटर किती रत्न असतील माहिती पण नाही आपल्याला. हे त्याचं घर आहे. रत्नाकरी करोस्ति सदनम, रत्नाकरोस् खाली वाचवा म्हणजे मला बेस. रत्नाकरोस्ति सदनम गृहिणी च पद्मा, पद्मा गृहिणी च पद्मा. पद्मा म्हणजे कमळ. पद्मा म्हणजे कमळात राहणारी. कोण? लक्ष्मी. कमळ लक्षात ठेवा. गृहिणी च पद्मा. अहो लक्ष्मी पाय चेपतीये. लक्ष्मीचे 8 स्वरूप आहेत. आमकी लक्ष्मी, अष्टलक्ष्मी म्हणतात ना, त्याचे 8 स्वरूप आहेत. ग्रहलक्ष्मी. अहो चेहऱ्यावरचं हास्य ही सुद्धा लक्ष्मीच सांगितली त्यांनी. आता सगळं व्यवस्थित असतं तरी चेहऱ्याचे वाकडे. काही लोकांच्या कपाळावर पाटी कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की कपाळावरच. सगळ्या अर्थानं परफेक्ट म्हणजे लक्ष्मी. ती पाय चेपतीये, काय देणार तिला त्याला आपण? काय आचार्य म्हणतायत? पूर्ण श्लोक आहे का? रत्नाकरोस्ति सदनम गृहिणी च पद्मा किं देयमस्ति भवदे करुणार्णवाय. ज्याच्या जवळ जे नाही ना त्याला ते द्यावं. हो आहेत एवढे फटकुरे चाली मिळतात बघा. लंगोटी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करता येत नाही. फटकुरे एवढ्याशा चाली हल्ली त्याच ओढतात. ओढाय करताच चाली असतात त्या. काही उपयोग नाही. कशाला द्यायचं? त्यापेक्षा एक छान गुलाबाचं फुल द्यावं की नाही. गुलाबाचं फुल काही त्यांनीच द्यायला पाहिजे, इथे लावलं पाहिजे असं नाही काही. काय देवाला काय देणार? किंदेयमस्ति भवदे करुणार्णवाय. शंकराचार्य म्हणतात मला माहितीये विष्णू तुझ्याजवळ एक गोष्ट नाहीये. तुम्ही जेव्हा कृष्णावतार घेतलात तेव्हा राधेनी तुमचं मन चोरलंय म्हणे. काय? राधा गृहीत मनसा मनसोस्तु दैन्यम. राधेनं तुमचं मन चोरलंय. यू हॅव नो माइंड. So I will give you my mind. राधा गृहीत मनसं मनसोस्तु दैन्यम दत्तं मया मम मनस्तदिदं गृहाण. नमः पार्वती पते वैकुंठनाथ महाराज की. एवढंच त्याला पाहिजे. आणि म्हणून भगवान हे सांगतात जराही बनेलपणा करू नका. जरी भाव असला माईक फसवणारा तरी देव होय महाठक. नवल तयाचे कौतुक जैसा सतैसा. प्रामाणिकपणे त्याला शिव्या द्या. अरे ही विल एन्जॉय. त्याला आनंद होतो. रे काय ते प्रामाणिकपणा नाही हो. अप्रामाणिकपणानं तुम्ही ओव्या म्हणा. काय अहो अप्रामाणिकपणानं आपल्याला कोणी नमस्कार केला तर आपल्याला चालतो का? काही वेळा बनेलपणा नमस्कार करताना लोक काय म्हणताय बुवा खूप दिवसांनी भेटलं. गप्प बस, नाटकं करू नकोस. आपल्याला चालतं का? मग त्याला चालेल का?
या आत्तापर्यंत जी दुःख सांगितली त्यातनं बाहेर येण्याचा उपाय सांगायला आरंभ करतायत समर्थ. म्हणून समर्थांनी उपमा दिली आहे. बरं, जैसे जयाचे भजन तैसेच दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. उदाहरण, दर्पणी प्रतिबिंब दिसे, आरशातलं प्रतिबिंब, आपणा सारिखेच भासे तयाचे वर्म असे आपणाच पाशी. आरशातला कोण जो असतो मकरंदुआ, तो कसा असतो? तर आरशा बाहेरच्या मकरंदुआ सारखाच असतो की नाही. समर्थ म्हणाले, भ्रुकुटीस घालून मिठी, याला भ्रुकुटी म्हणतो, भ्रुकुटी तर हटील्या बळे. मग आरशातला माझ्याकडे कसा पाहतो? असा पाहतो का? नाही. भ्रुकुटीस घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी, तो सुद्धा तुझ्याकडे तसाच पाहणार आहे रे. किती साधी गोष्ट आहे. आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. काय समजावून सांगण्याची काय स्टाईल आहे समर्थांची. समर्थ म्हणाले, जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. म्हणून भगवंताकडेच जायचंय. आता असा विचार करू नका लगेच माणसं काय करतात, देव भावाचा भुकेलेला कसलाही नैवेद्य दाखवा. कर्मकांड नावाची बाजू वेगळी आणि भक्तिकांड वेगळं. बरं, कर्मकांड कसंही चालेल असं भक्तिकांडाचं समर्थन करताना समर्थना म्हणायचं नाहीये, तो विषय वेगळा आहे. आपल्या देहाकरता, आपल्या बायको करता, आपल्या मुलाबाळांकरता सगळं चांगलं आणायचं आणि देवा करता हे म्हणले त्याला भावाचा भुकेलेला आहे, आणि तो मुंग्या लागलेली खडी साखर महानैवेद्यम समर्पण. जावयाला दे बरं, कानफडात दिल तो. ते ओव्हरलॅपिंग करू नका. कर्मकांड हे उत्तम सांभाळा. अहो, भाव आहे म्हणजे कर्मकांड चांगलाच सांभाळणार ना तो. फक्त कर्मकांड चांगलं सांभाळलं म्हणजे भाव असतो असं नसतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. असो, म्हणून सगळ्यात भाग्यवान कोण, ज्याला हा मुद्दा कळला की देव कसं काय करायचं हे ज्याला कळलं, देवधर्माच्या बद्दल, परमार्थाबद्दल. म्हणून त्यांची आई सगळ्यात धन्य आहे असं म्हटलंय त्यांनी. धन्य दयांची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. बरं, आपलं जीवन म्हणजे एखादा व्यापार करावा असं आहे. कसा व्यापार करावा? आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पोनिया लुटी आनंदाची करावी. थोडं प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं, मुद्दाम करावा असं नाही पण चुकून झालं तर काळजी करू नये. मुद्दाम करायचं नाही हे लक्षात ठेवायला. मुद्दाम करताय म्हणजे तुमचं इकडे लक्ष नाही असा अर्थ आहे. ते म्हटले, बरं झालं बुवा तुमचे प्रवचन आहेत बुवा, आता सुनेला सांगते पोळ्या करायला. ती नोकरी करते बिचारी, पण तिला आता पोळ्या, कारण मला प्रवचन जायचंय ना, म्हणजे पोळ्या टाळाय करता प्रवचन ऐकायला झालो का मी? मग ते क्लिअर करावं, मला कंटाळा आलाय, मला प्रवचन ऐकायचं, तू पोळ्या कर, तेही चालेल, पण बनेलपणा केलेला चालणार नाही हे सांगणं चाललंय. एक गोष्ट सांगतो, समर्थ ये बात है. समर्थ सांगतात, जे ते मी सोपं करून सांगतो, किंवा तरी सांगितलं असेल दृष्टांत, आवृत्ती झाली तर मी तशीच सांगतोय ना परत, हे आठवा. दृष्टांत पंढरपूरचा आहे. चोखामेळा नावाचे खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले पंढरपूरला. गाव क्लीन करायचं काम ते आणि त्यांची टीम करत असे. अर्थात त्यांच्या वस्त्या वेगळ्या असायच्या त्यावेळच्या टाउन प्लॅनिंग प्रमाणे. गरिबी आहे, कारण सगळी संपत्ती परकीय लोकांनी लुटलेली आहे. पाश्चिमात्य, आपलं पाश्चिमात्य नाही, इकडून या उत्तरेकडून आलेले लोक आहेत हे सगळे, आणि लुटले, त्यामुळे गरिबी होती. बरं, 1,500-2 हजार वर्ष भारत गरीब झाला म्हणून आपण थोडे बेशिस्त झालोय, हे लक्षात घ्याल की खूप लुटलंय आपल्याला. म्हणजे संपत्ती लुटली आणि संपत्तीची तुलना करता येणार नाही अशा स्त्रिया लुटल्या. आणि हे समर्थांनी वर्णन केलंय, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती श्याममुखा चांगल्या दिसणाऱ्या, जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या.
हे पाहिल्यानंतर चिंतेने ऊर फाटतो, समर्थ म्हणले. अशी अवस्था सगळ्यांचीच होती, गरिबी. आणि हे ज्ञानोबांच्या काळापासून आहे. म्हणजे ज्ञानोबांनी समाधी घेण्याची जी अनेक कारणं नामदेव महाराजांनी सांगितली आहेत, त्यातला एक अभंग आहे, कलियुगी जन अत्याती करीती म्हणून स्वरूपी पालटला. नुकताच तो अल्लाउद्दीन खिलजी वगैरे यायला लागले होते 1200च्या दरम्यान. असो, तिकडे जायचं नाही आता आपल्याला. तर चोखामेळ्यांचं गरीब कुटुंब, अशी झोपडी. आणि चोखामेळ्यांची पत्नी गर्भवती आहे. आता गरिबी आहे, ते सोयणी बिणी कोण आणणार हो. घरी डिलिव्हरी व्हायची, कशी करायची. अरे यांच्याकडे डिलिव्हरी असली की ते मदतीला यायचे, त्यांच्याकडे असली की हे मदतीला यायचे. नातेवाईकांनी एकमेकांना मदत करायची. म्हणून हिनं सांगितलं, ऐकलत का अहो, ऐकलत का. संध्याकाळची वेळ, हीच वेळ असेल साधारण. नदी पलीकडे जा आणि नणंदबाईंना पाठवून द्या, तुमच्या बहिणीला पाठवून द्या, वंश पाठवून द्या, त्यांना कळा लागल्यात पोटात. ठीक आहे म्हणाले आणि निघाले महाराज. आणि आता नदीपर्यंत आले. नदीच्या वाळवंटात कीर्तन सुरू. मंदिरातलं कीर्तन वाळवंटात मांडणारा पहिला कीर्तनकार म्हणजे नामदेव महाराज. मंदिरात माणसं मावत नाहीत म्हणले, आपण बाहेर म्हणले, पण देवा करता कीर्तन, त्याला ऐकायचं असेल तर येईल तो तिथे. काय मस्ती, कारण लोक बसायची सोय नको का. आणि अतिशय सुंदर असं कीर्तन सुरू आहे. कोणाचं, नामदेव महाराजांचं. याने विचार केला, 5-10 मिनिटं ऐकून जाऊ. कितीही गडबड असेल तरी आपल्याला जे आवडतं ते आपण करतोच. आपली आवड कशावरून ओळखायची. किती गडबड असो तेवढ्यात थांबा करतात ना. किंवा तंबाखू खाणारे अगदी प्रेत बीत बांधायला थांबा थांबा म्हणले, तेवढ्यात ते उचते पडले खाली, तरी तेवढ्यात ते बार मारतात. उदाहरण म्हणून सांगतो मी. कितीही गडबड असली तरी तेवढ्या वेळात 5-10 मिनिटं मनुष्य टीव्ही बघतो किंवा काय बातम्या बघतो, काय जे असेल ते. यांना काय आवड हो, कीर्तन. आणि कीर्तनाला 5-10 मिनिटं वाळवंटात बसले. वाळवंटात खूप लोक गर्दी आहे, मागं बसले. आता नदी ओलांडून पलीकडे जायचं, बहिणीला निरोप द्यायचा की असं असं आहे, लवकर चल घरी. आणि महाराजांचं कीर्तन किती गोड हो. जय जय राम कृष्ण हरी सुरू आहे. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. खास ऑर्गनच आहे गाणं. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी. नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी हारी, नवल विनोद विहारी. राजा राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दुर्वासोनुत दुःख विमोचक, दुर्जन संगम हारी. गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकट हारी. शरणागत दीना, शरणागत दीना चरणी ने.
शरणागत दिनाचरणी नेई करुणा दृष्टी निहारी हो. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी. कल्पना करा, आपण एवढे रमला असाल तर ते किती रमले असतील. विसरले हो. एवढं ऐकल्यावर जाऊ म्हणले जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुरुवात, हे झाल्यावर जाऊ म्हणले. कुठलं सगळं कीर्तन पूर्ण विसरले. सगळं जायलाच विसरले. सगळं कुठं जायचंय, कशाला, काय. बरं किती महत्वाचं आहे. किती महत्वाचं काम होतं. पत्नी अडली आहे, पण महाराज विसरले सगळं. आणि कीर्तन, पूर्वीच्या काळी कीर्तन म्हणजे असं टाइम बाउंड कीर्तन नसायचं. अमुकला सुरू अमुकला बंद नाही. सुरू होण्याची वेळ ठरली होती. पुढं करू हरिकथा मुखी रामनाम जेणे होय चित्ता समाधान. मनाचं समाधान होईपर्यंत कीर्तन. मी थांबणार आहे 8:30ला. काकड नदीवर जायचं. कीर्तन झालं की नदीवर जायचं, बुडी मारायची, काकड आरती करायची देवाची, घरी जायचं. असंच केलं चुकामेळानी. पूर्ण त्या कीर्तनाचा प्रभाव एवढा होता की सगळं विसरले हो. विस्मृतीचा दोष नव्हता बुद्धीत आलेला. इतका इम्पॅक्ट म्हणतो ना ज्याला. आणि घरी आले, बाळाचा जन्म झाला होता. आता तरी लक्षात यावं की नाही. करमरकर बुवाच सांगायचे, यांचे काका. मी त्यांच्याकडे शिकलोय, थोडासा शिकायचा प्रयत्न केलाय. म्हणजे ते म्हणले, मकरंद खरं सांगू, कुठल्याही विद्येची नशा आल्याशिवाय ती विद्या आपल्याला येत नाही. लक्षात ठेव. काही असो, तुम्ही तबला काही सुद्धा, कीर्तन प्रवचनाची एक म्हणजे कीर्तन प्रवचन ऐकल्यावर आता कोणाशी बोलू नये तासभर असं वाटलं पाहिजे. लगेच बहिर्मुखतेने आपण लगेच गप्पा मारायला लागतो, टाळे द्यायला लागतो. याचा अर्थ दारू चढते तसं कीर्तन चढलं नाहीये. अध्यात्म श्रवण असं त्याची नशा आली पाहिजे. आता दुसरं काही नको त्याच्यातच. असे आहेत चोखामेळा. बायकोनी हाक मारली, अहो ऐकलत का. आतमध्ये आले. पहाटेची वेळ आहे, 5 वाजता वगैरे असेल आत्ताच्या भाषेत. बाळाला पाहिलं, आता तरी आठवावं. इकडं या. बसले. आपल्या नवऱ्याचा असा हात हातात धरला आणि सांगितलं, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, हे बरोबर आहे, पण त्याची अशी जाहिरात करायची असते का. प्रेमाची कधी जाहिरात करायची नसते. कोणाला कळू नाही देता कामा असं प्रेम यांचं आहे. तुकोबा सांगतात, प्रेम नये बोलता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे. फार बडबड होते ना, लक्षात ठेवावं. काहीतरी पुन्हा 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 आय लव्ह यू आय लव्ह यू, काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं 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 का तुम्ही बोललात. हे त्यांना अजूनही बोल, काय म्हणताय तुम्ही, काय म्हणतेस तू. हे तुम्ही गेलात पलीकडे नदीच्या आणि तुमच्या बहिणीला सांगितलं, लवकर जा, बाळ येणार आहे घरी जन्माला आणि तिची काळजी घे. मी कथेला चाललोय, तू तिची काळजी घे. आणि जाताना तांदूळ आणि डाळ घेऊन जा, थोडं तूपही घेऊन जा. भूक लागते ना, पथ्य लागतं, पोट रिकाम होतं, खूप भूक लागते ना. खूप चांगली आहे माझी बायको. हे सगळं तिला कशाला सांगितलं तुम्ही. आता यांना कळलं, अरे बापरे विसरलो. पहिल्यांदा त्यांना वाटलं उपरोधिकपणानं बोलती. पूर्वी अशी उपरोधिकपणानं बोलायची पद्धत नव्हती, सरळ बोलायची पद्धत होती. असा कुचकटपणा नसायचा पूर्वी. अशी बायको नाहीये माझी, असं तिच्याकडे बघितलं. ती खरं डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या. कशाला असं बोलता, मला माहितीये तुमचं अंतःकरण. ते म्हणले, मी विसरलो ग, सांगायला नाही गेलो. काय खोटं बोलताय. ती आली, बाळंत पण छान झालं आणि किती छान नाळ कापली, जराही मला दुखलं नाही. बाळाचा जन्म होताना पोटाला जेव्हा तिनं असा हात लावला तेव्हा मला जराही दुखलं नाही. बाळ जन्म येताना काय जादू भरली तिच्या हातामध्ये.
आणि यांच्या अंगावर शहारा आला. कुठे आहे माझी बहीण? रक्ताचे कपडे स्वच्छ धुवून, विटाळाचे कपडे स्वच्छ धुवून पाठीमागे वाळत घालत होते स्वतः पांडुरंग बहिणीच्या वेशात. चोखोबांच्या चरित्रात ही कथा आहे. आमचे गुरुजी सांगतात, जे लोक मंदिरात आले तर विटाळ होतो, त्यांचे विटाळाचे कपडे भगवान स्वतः धुवून वाळत घालत होते. धावला हा महापुरुष आणि अंगणामध्ये चरणावर लोटांगण घातलं. काय वरती बहिणीचा ड्रेस घालून आलाय हो, त्यातला पांडुरंग ओळखला त्यांनी. वरती फक्त ड्रेस बहिणीचा आहे, म्हणजे बहीण, बाकीच्यांना बहीण दिसतीये, पण त्यातला पांडुरंग चोखा मेळ्याने ओळखला. ज्ञानी आहेत बरं ते. चरणावर लोटांगण घातलं. देवा काय केलं ते? मला नरकातही जागा मिळायची नाही हो. किती पापी आहे मी, माझ्या देवाला मी हे काम करायला लावलं. भगवंतांनी हृदयाशी धरलं, सांगितलं, बाबा रे, तू माझ्या कथेवर जर इतकं प्रेम करत असशील तर तुझी काळजी दुसरा कोण घेणार? अरे तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. भगवंत म्हणतो मी त्या भक्ताचा दास होत नाही, कारण ती माझी पात्रता नाही, त्याच्या दासाचा दास होतो मी. काय लक्षात घ्याल, हे कशाला सांगणं चाललंय? परमार्थ भक्ती हे वन साइड लव्ह नाही आहे. ह्याच्यावर विश्वास, प्रपंचामध्ये वन साइड लव्हच असू शकतं, पण एक अशी गोष्ट आहे, सद्गुरू किंवा भगवंत काही त्याला म्हणा, की तुम्ही एक पट त्याला जीव लावा, तो 10 पटीनं तुम्हाला जीव लावतो. हे समर्थ सांगतायत. आणि असा मनुष्य, देवाचं प्रेम ज्याला मिळालं, असा मनुष्य आपल्याला प्रपंचात बिचारा दिसेल, गरीब वाटेल, अपमान कराल तुम्ही त्याचा. समर्थांची ओवी, हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. का? सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. त्याला काही नको, त्याला मान नको, सन्मान नको, काही 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 नको. त्याला हेच आवडतं की भगवंतानी मला आपलं म्हटलंय ना, बरं याची जाहिरात तरी कशाला करायला पाहिजे? कारण जाहिरात केल्यावर कदाचित त्यांनी मला परको केलं तर, म्हणून तो ते गुप्त ठेवतो. तो समर्थ ते सांगतात, हे मिळवायचंय. जयाचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगिती स्वानंद सोहळा. जयांचा जना वेगळा, ठेवा अक्षयी. ते अत्यंत आहे ना. आमच्या मीराबाईंचा अभंग, की मैंने राम रतन धन पायो, खर्चे न फूटे, चोर न लूटे, दिन दिन बढ़तई जायो. भारतीय ऋषींनी, भारतीय संतांनी दिलेला अत्यंत महत्वाचा विचारांचा ठेवा जर कुठला असेल तर बाहेरच्या वैभवाला वैभव म्हणू नका. आपल्या चित्तामध्ये भगवंताचं अलोट प्रेम असावं आणि भगवंतानं त्याची नोंद घेतली आहे याची एक छोटी पावती आपल्या जीवनात मिळवावी, आणि देतोच तो. आणि उपेक्षा कदा रामरूपी असेना, कधीच उपेक्षा करत नाही, पण जीवा मानवा निश्चये तो वसेना. शिरी भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. ही इंडियन फिलॉसॉफी आहे, आणि हे तुम्ही करा समर्थ सांगतात. बरं, आणि हे फक्त माणसाच्याच देहामध्ये मिळेल ना? इतका चांगला देह तुम्हाला मिळालाय, इतका चांगला तुम्हाला देह मिळालाय, समर्थ सांगतात, ते तुम्ही काय केलं? समर्थांची ओवी जी आहे त्याच्याकरता आपल्या आदरणीय व्यंकटेश कुमारांनी गायलेलं गाणं मला ते खूप आवडलं. ते थोडस म्हणतो, म्हणजे तुम्ही म्हणणारे आहात म्हणून नाही तर मी एरवी नाही म्हणत फारसं. समर्थ म्हणाले, इतका चांगला देह मिळालाय आपल्याला की जे इतर देहामध्ये नाहीये ते इथं उपलब्धी आहे. अवचटे निधान, अचानक आपल्याला हा देह मिळालाय, ते कवडीच्या बदला नेले. इतकी किमती मिळालेली वस्तू आपण कवडी मोल पद्धतीने वापरतो, चांगल्या गोष्टी सोडून देतो आणि वाईट गोष्टी स्वीकारतो. म्हणून तो खालस नावाचा पंजाबमधला कवी सांगतो, नाम जपन क्यों छोड़ दिया, 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 नाम जपन क्यों छोड़ दिया.
क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया, सत्य वचन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया। झूठे जग में दिल ललचा कर, झूठे जग में दिल ललचा कर, झूठे जग में दिल ललचा कर, जग में दिल ललचा कर, असल वतन क्यों छोड़ दिया, असल वतन क्यों छोड़ दिया। कवड़ी को तो खूब संभाला, कवड़ी को तो खूब संभाला, कवड़ी को तो खूब संभाला, असल रतन क्यों छोड़ दिया, 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 नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों, नाम जपन क्यों, नाम जपन क्यों छोड़ दिया। समर्थ म्हणाले, अवचटे निधान जोडले ते कवडीच्या बद्दल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. म्हणून शहाणी माणसं असं करत नाहीत. अरे बहुत तपाचा साठा तेने लाधला परिस गोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. पैसा संसाराशी आला आणि मायाजाळी गुंडाळला, अंती एकलाच गेला हात झाडून. अरे या नरदेहाचे नि लागवेगे, सार्थक करावे संत संगे. नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले, कोण समयो येईल कैसा. याचा नकळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. अतिशय विवेकाचं जीवन असावं. अरे पाहिली घटिका नव्हे आपुली, पुढच्या घटकेला काय होणार आहे काय माहिती. वयसा तरी निघून गेली, देह पडताच आहे ठेविली नीच योनी. आता कालचं परवाचं प्रवचन आहे का, मागा गर्भवासी आटाटी भोगिता झालासे हिमपुटीत, तेथून या थोरा कष्टी सोडीलास देवे. किती प्रयत्नांनी जन्माला आलोय, कशात अडकलायस. कैची माता, कैचा पिता, कैची बहीण, कैचा भ्राता, कैची सुरदे, कैची वनिता, पुत्र कळत राधिक. कसला नात्यात गुंतलायस. अरे हे तू जाण मायेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखांची सांगाती नव्हे ती. कैचे घर, कैचा संसार, कासया होतो कैसा, कासया करीसी जोजार. जन्मवरी वाहून वार सेखी सांडून जासी. कैसे तारुण्य, कैचे वैभव. कुठलं आले तारुण्य. मला हे पाहिजे, तेच पाहिजे, आयफोन पाहिजे, 1.5 लाखाचा, 2 लाखाचा. कुठलं काय, किती गुंतोस त्या गोष्टीत. अरे
कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हावभाव, हे सकळही जाव माव जाण माव माईक माया, येची क्षणी मरून जासी. तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. अरे तुवा भोगल्या पुनरावृत्ती, कितवा जन्म आहे तुला माहितीये का? ऐसी माये बापे किती. स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष, लाखो. आपलेही देह लाखो झाले, आपलेही देह लाखो झाले. मुलं पण लाखो झाली, मुली पण लाखो झाल्या. पण प्रत्येक वेळेला स्त्रीचा देह मिळतो असं नाही, पुरुषाचा मिळतो, किंवा पुरुषाचाच मिळतो असंही नाही, स्त्रीचाही मिळतो. यमन आहे. प्रसंग रामायणातला आहे. भरत व्याकुळ झालाय, चित्रकूटावर आलाय. रामा काही करा पण परत चालावं. ने रे ग म रे मा गरे जानी धानी रे ग म म गरे जा. रामा परत चला, माझ्यामुळं माझ्या आईमुळं तुम्हाला हे झालंय ना त्रास. अप्रतिम असं पद आपल्याला माहिती आहे. त्यातलं एक चरण मला आता या का गोष्टी करता पाहिजे. रामारायाने सगळं त्याला मोकळं होऊ दिलं आधी. बोल, बोलून घे, काय बोल बोल. आणि यानंतर सांगितलं, बाबा रे वडील गेले, मलाही वाईट वाटलंय, पण काय करणार. जन्म मरण यातून सुटला कोण प्राणी जात. जन्म मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना गुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना गुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. क्या बात है. मूळ श्लोक आहे, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ. फार मोठ्या सागरामध्ये, पाण्याच्या सागरामध्ये असं होतं काही वेळा की लाटांच्या मुळे अनेक तरंगणारे पदार्थ. लाकडं हा शब्द जुना आहे. यथा काष्ठंच, कारण तेव्हा काष्ठ असायची. आता थर्माकोल. नातेवाईक तसेच असतात की थर्माकोल सारखे. म्हणून एक थर्माकोल, एक लाकूड, एक प्लास्टिकची बाटली, असंच झालंय सध्या. पूर्वी या काष्टांच्या आता या बाटलींच्या म्हणायला पाहिजे आता. समेयाताम महादधौ. इकडून एक लाट आली, तिकडून लाट आली, इकडून एक लाकूड आलं, एक छोटं लाकूड, एक मोठं लाकूड, असे 5-7-10 लाकडं अशी एकत्र येतात. त्याच्यामध्ये बेचके असतात, असे अडकून बसतात. आणि बराच वेळ सगळे मिळून एक 10-20 वर्ष इकडून इकडे फ्लॅट घेतला, तिकडून इकडे फ्लॅट घेतला.
आणि एक वेळ अशी लाट येते की वेगळे होतात. असं आपलं जीवन नव्हे काय? नात्याच्या कर्तव्यात च्युती येण्याकरता बोलणं नाही चाललंय. मानसिक हातापायाने काय करावा मुद्दा नाही चालला, मनानं किती गुंतावा मुद्दा चाललाय. पण हातापायाने सगळ्यांकरता सगळं करायलाच पाहिजे, कर्तव्य आहे ना आपलं ते. पण समर्थ सांगतात, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुहा आपुली मानली कैसे रे पढत मूर्खा. अरे बाकीच्यांची शरीर सोडून दे, तुझं नवे शरीर. तुझं शरीर सुद्धा तुझं नाहीये. तुझं शरीर जर तुझं असतं, तू त्याचा मालक असता, तर तू निवडून आणलं असतंस की नाही. आपली प्रत्येकाची स्वतःच्या देहाबद्दल काहीतरी तक्रार पाहिजे की नाही सांगा. जरा जाड पाहिजे होता, ही कमी लोकांची तक्रार आहे. जरा बारीक पाहिजे होता, हीच जास्त लोकांची तक्रार आहे. जरा थोडा उंच पाहिजे होता, थोडा बुटका, म्हणजे प्रत्येकाला नाही माझा व्यवस्थित आहे पण असा राहणार नाहीये, हे पण आहे की नाही. म्हणजे आपल्याला तो उसणा मिळालेला आहे. समर्थ सांगतात, तुझं नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. बर, अरे कसली चिंता करतोस? अहर्निशीजा भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता. मेघ वर्षे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. सागराला मर्यादा कुणी लावली आहे? अशा प्रकारे पाऊस पडावा ही व्यवस्था कुणी ठेवली आहे? अजगर काय मनरेगावर काम करायला जातो का? तुलसीदासांचा दोहा आहे, अजगर करे न चाकरी, तुलसी करे, पंछी करे न काम. अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास तुलसी कह गए सबका दाता राम. अरे पहले रचा प्रारब्ध, पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुबीर. कशात गुंतलायस आणि किती गुरफटलायस? तुझं तुला वाटत नाही की आपलाही चुकीचा विचार आहे? समर्थ आपल्याशी तळमळीनं बोलतायत, अरे ऐसा कृपाळू देवाधिदेव, नेणवे जयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे. अरे दात नसताना जिथून जन्माला आलो त्या देहामध्ये दुधाची उत्पत्ती कुणी केली? आईच्या पोटामध्ये, ज्या पोटामध्ये सगळं अन्न पचतं, मांसही पचतं की नाही माणसाच्या पोटात. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे, एक कोंबडीनं सोनं गिळलं ना, तर इथून आतमध्ये गेलं की त्याच्या फक्त कोंबडीच्या पोटात अशा प्रकारचं ऍसिड असतं की ते सोनं वितळतं. बाकी तुम्ही डायरेक्ट साधं ऍसिड त्या सोन्यावर घाला, सोनं अजून चमकतं. हजारो वर्षापूर्वीचं सोनं जमिनीत पुरलं असेल तरी आज मिळतं. एकमेव धातू आहे, पण ते सोनं कुणाच्या कोंबडीच्या पोटात पचतं की नाही? आपल्याला माहिती नसेल तर बघा, म्हणजे सोनार लोक जर चुकून असं गिळलं तर लगेच कोंबडीला डार मारतात, त्यांच्याकडे कोंबड्या असल्या तर. असं बघा, अशी कोंबडी माणसाच्या पोटात पचते की नाही? म्हणजे मांस पचवण्याची व्यवस्था पोटात आहे की नाही? पण असं असून सुद्धा आई आपल्या बाळाला पचवत नाही की नाही? हे मी बोलत नाही, हे शास्त्रांनी सांगितलंय. देवा किती कृपा केलीस माझ्यावर. आईच्या पोटात असताना माझं रक्षण कोणी केलं? जननी जठरी, जननी जठरी रक्षियले मज, जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. बाहेर येता, बाहेर येता, बाहेर येता, बाहेर येता, बाहेर येता. आमच्या बुवांच्या सगळ्या चाली अशाच आहेत. बाहेर येता मातीचे स्तनी, बाहेर येता मातीचे स्तनी, बाहेर येता मातीचे स्तनी, बाहेर येता मातीचे स्तनी. बाह्य केले निर्माण, बाह्य केले निर्माण,
माझा यजमान रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. ऐसे असता या पोटाची, ऐसे असता या पोटाची, ऐसे असता या पोटाची, ऐसे असता या पोटाची. का करू चिंता जाण, का करू चिंता जाण रामा, का करू चिंता जाण, का करू चिंता जाण, का करू वाळूत मारिया रेषा ऋणानुबंधाच्या, ऋणानुबंधाच्या. का करू चिंता जाण रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान, तू माझा यजमान, तू माझा यजमान. हे नेहमी भजन म्हणता वाटतं आपण. भजनाचा कार्यक्रम दर बुधवारी असतो, मला वाटलं त्यामुळे सगळे म्हणतात. किती छान विचार आहे ना हा. याचा अर्थ हा कर्तव्यच्युत होण्याचा विचार नाही बरं. तू माझा यजमान, मी काही व्हायोलिन वाजवणार नाही असं नव्हे. आपण केवळ अन्नाची चिंता करतो, अन्नदात्याची चिंता करायला पाहिजे ना, त्याचं चिंतन थोडं झालं पाहिजे. हे समर्थ सांगतायत की खाणं पिणं किंवा या व्यवस्थेला इतके आपण महत्व देतो की आपण त्या विश्व नियंत्याला विसरून जाऊ नये, याकरता समर्थ आपल्याला सावध करतायत. कबीरांचा एक दोहा आहे, दंत न थे तब दूध दियो, दंत न थे तब दूध दियो, जब दंत दे तब अन्न न दे. इथपर्यंत मी दोहा ऐकला होता, पुढचा मी तयार केला. अरे दंत जाने के बाद कवळी भी दे. डॉक्टरांच्या माध्यमातून कवळी देतो की नाही तो. म्हणजे ही डिस्कवरी जेव्हा झाली असेल, बाबा पहिले गेले तर दुसरी व्यवस्था आहे ही, ज्या डॉक्टरना ज्यांना कोणा सुचलं हे दे, सुचलं म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेल्या देहातच सुचलं ना. कसली चिंता. मी माझ्या कामामध्ये अतिशय प्रामाणिक असेन एवढं एकच ध्येय आपलं असू शकतं, आणि मग एन्जॉय करा ना. काम करताना बाबा बटाटे वडा आणला नाही, नको का वेदांत यातले वाटपणा नाही करायचा. फक्त असं उद्या पाहिजे किंवा हे बरोबर नाही झालं एक नाही चिंता करायची, या तिखटच जास्त झालंय, अमुकच झालंय, सहन होत नसेल तर नका खाऊ. माझा मुद्दा काय, तक्रारी नाही होता कामा, असं समर्थ सांगतायत आपल्याला. म्हणून त्या परमेश्वराच्या कृपेची, त्याला ओळखण्याची आस असावी. अरे त्याची मला पूर्ण कृपा हवी. हे मला एवढं कळलं की एडिसनचं वाक्य, वेअर इज द क्रिएशन, वेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. निर्मिती आहे म्हणजे निर्माता कोणीतरी आहे, हे बरोबर आहे. तो कोण आहे बरं, ती आस धरावी. त्याच्याऐवजी आता हा 2 लाखाचा मोबाईल विकूया आणि 5 लाखाचा घेऊया, ही कसली आस. आणि त्याकरता व्याकुळ होणं परत, असं काही करावंच लागणार असेल तर, कारण नाईलाज आहे ते, तो व्यवहाराचा भाग सोडून द्या, पण त्याच दिवसभर रात्रभर चिंतन. झोप न लागायची व्यवस्था करतात माणसं. अरे चांगली झोप येते, जा ना कीर्तनाला. समर्थ सांगतात, रामे विण जे आस ते जाणावी नैराश. रामाशिवाय, भगवंताच्या कृपेशिवाय ज्या ज्या गोष्टीत मनुष्य रमला, यथावकाली तो दुःखीत झालेला आपल्याला दिसेल. म्हणून त्या त्या वेळेला प्रायोरिटी वाईज त्या त्या गोष्टीला न्याय द्या, पण मेन प्रायोरिटी त्याची कृपा मला मिळवायची. सांगतात, जयास वाटे क्षीण व्हावा, तेणे विषयो चिंतित जावा, विषय न मिळता जीवा तगबग सुटे, सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी, विषयजनित जे जे सुख,
तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. पुढे समर्थांनी एक सुंदर असा दृष्टांत दिलाय. गळगिळीता सुख वाटे, परी ओढून घेता घसा फाटे. मासा, माशाला ते सोडतात ना काय आमिष. तुमच्या गोव्याच्याच एका बुवानी मला ऐकवलं होतं, एका कोळ्यांनी तयार केलं एक अमुक 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 आणि असं सोडलात. ते काय किडा असा लावला त्या ह्याला असा अर्धा, आणि तो किडा त्या माशाशी बोलतो. ही कल्पना आहे. सोडला तर तो मासा आला आणि घेणार त्याला. तो मासा त्याला गिळणार इतक्यात तो किडा बोलतो त्याशी. मला ते दोहा त्याचं ते म्हणणं आवडलं म्हणून मी ते पाठ केलं. तो किडा म्हणतोय त्या माशाकरता, अरे मैं मरा हूं तेरे लिए. कारण माझ्या पोटात ते खूप असलं, म्हणजे मी आता जिंकणार नाहीये, तू नाही खाल्लंस तरी मी पाण्यात पडून मी मरणारच आहे आता. मैं मरा हूं तेरे लिए लेकिन तू ना मर मेरे लिए. मैं मरा हूं तेरे लिए लेकिन तू ना मर मेरे लिए. तू मरेगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. गळगिळीता सुख वाटे, परी ओढून घेता घसा फाटे. का ते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. गोष्ट इथे चारा घेऊन पळता म्हणजे एक बारशिंगी होता. 12 शिंग येतात म्हणून त्याचं नाव बारशिंगी. हरणाचं नाव बारशिंगी. म्हणजे पहिल्यांदा 2च असतात, मग त्याला फाटे येतात, मग त्याला फाटे येतात, असे 12 शिंग. आणि डौलदार असं नाही का, पिटा बिटा घालतात ना लोक. डौलदार. आणि हा कुठेही पाण्या बिण्यात पाहायला लागला. पाणी बिणी प्यायला जायचा तो हरिण. पाण्या बिण्यात पाहायला लागला की असं त्याला पाणी पिताना आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. बघा, बराच वेळ बघत बसायचा. पाण्या उभे उभे राहून असं बघत बसायचा. आणि त्याला असं डौलदार शिंग, त्याला अभिमान वाटायचा. वाह, इट्स माय प्लेजर, सो नाईस. किती छान दिसतंय माझं शिंग. आणि नजर त्याची जायची पायाकडं. आता हरणाचे पाय लुकडे असतात नाही का. त्या अनेक मुली त्या नावं घेतात ना, सुंदर सुंदर हरणाचे फेंगडे फेंगडे पाय, हे अजून कसे आले नाहीत, खड्ड्यात पडले काय, असं काही असं. असं त्या हरणाला वाटायचं, किती छान आहे माझी शिंग आणि पाय कसले मरतुकडे, असं रोज वाटायचं. गोष्ट आहे याच्यामागे आपल्याला माहिती असेल, कारण ही पूर्वी सांगितली जायची. अभिमान त्याला वाटायचा शिंगाचा आणि न्यूनगंड वाटायचा पायाचा. आणि असं धष्टपुष्ट झालेलं हरिण अशा मरतुकड्या पायाकडे बघून, अरे अरे कसले पाय, कसले पाय. आणि एक दिवस त्याचा सामना झाला सिंहाशी. पण पळायला लागलं ते, पळतंय. सिंहाला वाटलं आता अवघड आहे, कारण याचा वेग खूप आहे. हरण खूप चपळ असतात हरण. निसर्गाशी शरीर जोडलं की ते चपळ असतं, लक्षात ठेवाल. निसर्गापासून तोडलं की आपलंही शरीर असं जड काहीतरी होत जातं. पायात सॉक, सारख्या चपला, मातीला पाय लागत नाही, कुठली नैसर्गिक गोष्ट खात नाही, सगळे केमिकलच खातोय, वर्षानुवर्ष गोळ्या. मग नंतर वेगळं होतं आपलं शरीर, प्लॅस्टिक सारखं असं काहीतरी. मग निसर्गाशी जोडले राहा, जरा मातीत राहा, अमुक करा, काय जरा साधं पाणी प्या, सगळं फिल्टर, डबल फिल्टर, चौबल फिल्टर, तेल सुद्धा फिल्टर. पूर्वी पद्धत होती की नाही, साधं पाणी, कुठल्याही बेसिनवरचं पाणी असं करून पिता आलं पाहिजे, ते पचवलं पाहिजे. पोटाची शक्ती ते पाणी पचवायची, वाढवायची. ते दुरुस्त करण्यात काय होतं, आपण आपल्या पोटाची क्षमता कमी करून जातो. लगेच उद्या पिऊ नका, सप्ताह संपेपर्यंत पिऊ नका. तरुणांकरता खास करून सांगतोय, थोडं थोडं आपल्याला सवय पाहिजे, साधं पाणी पिचवता आलं पाहिजे. असं ते हरिण खूप चपळ पळतंय. आणि असं झालं, एका ठिकाणी असं वाळलेलं गवत असं तिथे होतं. आणि झालं असं, ते गवत त्याच्या शिंगात पडलं, अजून पडलं, वाढत वाढत गेलं. आणि पुढे एका झाडाला ते गवत आणि तो अडकला. आणि सिंहानी
मारला पंजा आणि मरताना पायाकडे बघतो, याच पायाने मला इतका वेळ वाचवलं होतं, आणि शिंगाकडे बघतो, याने मला माझा घात केला. बहिर्मुख आणि आपल्याला या जगामध्ये डौलदार म्हणून जे वाटतं ना, ते आपल्याला त्रासदायक असतं, आणि ज्याचा आपल्याला अपमान वाटत असतो, ज्याला आपल्याला न्यूनगंड वाटत असतो, तीच आपली भगवंताची कृपा. म्हणजे आपल्याला ज्याच्याबद्दल कमीपणा वाटत असतो, तोच भगवंत आपल्याला वाचवत असतो. म्हणून देहबुद्धीत न अडकता आत्मबुद्धीकडे बघा, हे समर्थांचं सांगणं चाललंय. तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परिते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. पुढे समर्थ सांगतात, हे ऐकलं, हे ऐकलं, कल्याण ऐकतोय ना, आणि आता ऐकता ऐकता समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्याची भाव समाधी लागली, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. महाराज खरं आहे हो हे. ऐकोनी बोले भाविक, कैसेनी घडे सार्थक. माझं कल्याण कसं होईल सांगा स्वामी, येमलोक चुके जेणे, देवाचं वास्तव्य कोठे, तो माझं कैसेने भेटे, दुःखमूळ संसार तुटे, कोणे परिस्वामी. ऐसा उपाय कृपामूर्ती, मज दिनासी करावा. काय नेमकं काय करू सांगा. वक्ता म्हणे, हो एक भावे, जी भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. भगवंताचं भजन करावं, भगवंताची भक्ती करावी. महाराज कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण कैसे मज निरोपावे. ऐसा म्लान वदन बोले, धरिले सदृढ पाऊले, कंठ सद्गदित गळाले, अश्रुपात दुःखे. रडायला लागला. सद्गुरूंची पावलं धरली, आणि महाराज माझं कल्याण कसं होईल हो, एवढं सगळं दुःखमय जीवन आहे, त्यातली कर्तव्य करायची मी करीन, पण माझं कल्याण केल्याशिवाय मी मरणार नाही. पण मला आता मी नेमकं काय करू सांगा. देखोने शिष्याचे अनन्यता, भावे वोळला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबळेल आता पुढले समासी. जवळ घेतलं त्याला, पाठीवरनं प्रेमाने हात फिरवला. काळजी करू नकोस, तुझा प्रपंचही नेटका होईल आणि परमार्थही उत्तम होईल, अशी मी तुला युक्ती सांगतो. याकरता 9 उपाय आहेत. 9 उपाय आहेत. ही नवविधा भक्ती आहे. इथे 3रा दशक समाप्त होतो आणि 4था दशक सुरू होतोय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव जटाधराय, गंगाधराय शिव जटाधराय, गंगाधराय शिव जटाधराय, गंगाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, शिव गंगाधराय, गंगाधराय शिव गंगाधराय, गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ऐका शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम. जीवनातली परिपक्व अंतर्मुखता प्राप्त झाल्याशिवाय साधन कळून उपयोगही नसतो, कारण ते तो करत नसतो ना. सूर्यनमस्कार हा 72 रोगांचा औषध असणारा व्यायाम आहे, पण 73वा रोग ज्याला झालाय आळस, त्याचं काय करणार. माहिती तर खूप आहे. मोठे मोठे लोक, नदालचं नाव आपण ऐकलंय, तो 40शीचा झाला तरी खेळत होता, म्हणजे आत्ताच रिटायर झाला, आणि 15-20 वर्षाच्या मुलांना हरवत होता. त्याची मुलाखत होती, त्याला विचारलं कसं काय तुम्ही एवढं करू शकता. नीट ऐका. आधुनिक उदाहरण मी याकरता देतोय की नवीन चमच्यानी जर दूध पिलं तर तब्येत सुधारेल असं वाटतं म्हणून. हेच रामदास स्वामींनी 1200 सूर्यनमस्कार घातलेत म्हणून ते ठणठणीत, हेही आहे ना. पण नदाल तो म्हणाला मी 40शीचा झालो तरी सुद्धा माझी तब्येत चांगली असायचं महत्वाचं कारण सन सॅल्यूट, असं त्याचं वाक्य आहे. सूर्यनमस्कार तोच कारण म्हणलं की इतके पटापटा ते करायला लागतं ना खेळताना, असं 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 कसंही काही कुठूनही ते येते ना, फुल म्हणा काय चेंडू म्हणा, तो कडा कडा कडा. मसल इंजुरीज खूप होतात म्हणाला आमच्यामध्ये, आणि त्या होऊ नये याकरता ते मसल टोन ठेवायचं काम सूर्यनमस्कार करतात. आता मला माहिती आहे की हो, पण मी नाही घालत. असा रंगवून सांगतो का नाही मी, सांगायचं. परोपदेशे पांडित्यम शिष्टा सर्वै भवन्ति वै. म्हणून माहिती असूनही उपयोग नाहीये फारसा. ती माहिती मला माझ्या जीवनात उतरवण्याकरता ती तळमळ लागली पाहिजे. माझे गुरुजी सांगतात इथे आग लागली पाहिजे. त्यांचं वाक्य, इथे आग लागावी लागतात. नाही, माझी तब्येत चांगली करेन मी, कशावर अवलंबून नाही राहणार मी. नाही, जिमला जाणार बंद करा असं नाही मला म्हणायचं. त्याच्यावर अवलंबून राहू नका मुद्दा आहे, जा ना तिकडे. पण नाही, मी करीन, मी घरी करीन व्यायाम. पर ज्याला पहिलवान व्हायचं नाही ना, त्याला 15-20 मिनिटं व्यायाम पुरतो. पहिलवान व्हायचं असेल तर मग तो 2 तास करा, 5 तास करा. नाही का, तो खंडोबाचं काम करणारा देवदत्त नागे 5 तास व्यायाम करतात. म्हणजे आता इतक्यात माहित नाही, त्यांची मुलाखत ऐकली होती मी. सेटवर व्यायाम करायचे ते रेकॉर्डिंगच्या वेळेला खंडोबाचं. पण तब्येत कसली हो, तसं व्हायचं असेल तर मग तो इतका करावा लागतो. पण साधारण तब्येत छान ठेवायची असेल तर 15 ते 20 मिनिटं व्यायाम, पण कन्सिस्टन्सीली. 1 दिवस करायचा आणि 4 दिवस झोपून राहिलं नाही. अर्ध्या तासापेक्षा जास्त करावी लागणार नाही. करत असेल तर उद्यापासून कमी करा असंही मला म्हणायचं नाही, पण ती तळमळ इथे लागावी लागते. ती त्याला लागलीये म्हणून आता नवविधा भक्ती सांगायला आरंभ झाला. नमस्कार केला, गणेशाला नमस्कार. जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्म विद्येच्या परमार्था, मज बोलवावे श्रीराम. गणरायाला नमस्कार. तुझं नमो शारदा वेद जननी, सकळ सिद्धी जियेचेनी, मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे, आता आठवू सद्गुरु. 3 स्तर लक्षात ठेवाल. घरातनं बाहेर पडताना गणेश, शारदा आणि सद्गुरु तिघांना नमस्कार करत चला. काय कुठल्याही कार्याला आरंभ करता, गणपती बाप्पा, जगदंबा आणि सद्गुरु. गणेश, शारदा, सद्गुरु 3 जण.
ते म्हणले पण आम्ही हनुमंताला करतो, त्यालाही करा. कारण काय होतं, शंकाच फार असतात ह्याच्यात. पण आम्ही साईबाबांना नमस्कार, मग त्यालाही करा की. सद्गुरूमध्ये ते आले. आता आठवू सद्गुरू जो पराचाही परू, जयाचे ज्ञान विचारू कळो लागे. एक लक्षात घ्याल, मी बोललो यापूर्वी पण पुन्हा बोलतो, कळतं हे गणपतीच्या कृपेनी, आठवतं हे सरस्वतीच्या कृपेनी, आणि अनुभवाला येतं हे सद्गुरूंच्या कृपेनी. एकच परमात्मा तत्व असलं तरी ही 3 खाती आहेत. कळत नसेल तर गणपती बाप्पा. काही लोकांना कळत नाही बघा, आणि कळत नाही हे त्यांना कळत नाही. वन हू डोंट नोज बट दे नोज नॉट दॅट दे डोंट नोज. वन हू नोज बट नोज नॉट दे नोज. वन हू नोज नॉट, उलट झालं. वन पहिल्यांदा काही लोक असतात त्यांना कळत नाही, आणि त्यांना कळत नाही हे कळत नाही. काही लोकांना कळत नाही पण त्यांना कळत नाही हे कळतं. काही लोकांना कळतं पण त्यांना कळतं हे कळत नाही. आणि काही लोकांना कळतं आणि त्यांना कळतं हे त्यांना कळतं. काही कळलं नाही तरी जाऊ द्या, चला. या देवतांना हाक मारायची रोज, हे लक्षात ठेवाल सगळ्यांनी. मुलांकरता सांगतो मी खास करून इथे. तुम्ही त्या ह्याच्यात जाऊ नका. ऍक्च्युली काय प्रोसेस आहे, काय नको प्रोसेस. कारण समर्थाने तसा नमस्कार केला ना, लगेच पट्टीशी असं शेण जरी पडलं ना गाईचं तरी ते माती घेऊन उठतंय बघा. काळी पडलेली माती घेतं ते. मग आपण शेणापेक्षा निश्चितच चांगले आहोत की नाही. टोचून बोलण्याची स्पर्धा होती एक. सासूनं अपमान केलाय का सुनेचा, काय स्वयंपाक केलाय, शेणाची सुद्धा चव नाहीये याला. सुनबाई म्हणली, अगं बाई यांनी सगळ्या चवी घेतलेले दिसत आहे. कळकळ नासून घ्या, पुढे जाऊया. संघाचा भाव असा की श्रोतेनं पुसले बरवे. आनंद झाला समर्थाना, वा छान प्रश्न विचारला बरवे. युअर क्वेश्चन इज बेटर दॅन द बेस्ट. दॅट कॉल बरवे, आडनाव बरवे. श्रोतेने पुसले बरवे, जी भगवत भजन कैसे करावे. म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. ऐका, सावध होऊन श्रोते जन ऐका नवविधा भजन. सच्शास्त्री बोलिले पावन होईजे तेणे. 9 प्रकारची भक्ती आहे. अनेक तुम्हाला याच्यामध्ये दिसतील बरं गोष्टी, पण या भागवतातल्या 5000 वर्षापूर्वी प्रल्हादाच्या मुखात आलेल्या गोष्टीचं समर्थनीयाचं विश्लेषण केलंय. काहीतरी एक प्रोसेस घ्यायला पाहिजे ना. ही प्रोसेस घेतली त्यांनी. श्रवणम कीर्तनम श्लोक आहे तिथे 7व्या स्कंधातला 5व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे. घरी जाऊन बघण्याकरता सांगतोय. 7वा स्कंध भागवतातला 5वा अध्याय आणि त्यातला 23वा श्लोक. तो काय म्हणतोय प्रल्हाद, त्याचे वडील आलेत एक दिवस त्याला भेटायला, हिरण्यकश्यपू. त्याला मांडीवर घेतलंय आणि त्याला षंड आणि अमर्क नावाच्या शुक्राचार्यांच्या 2 मुलांकडे ठेवले शिकायला. ह्या 2 मुलांची जी शाळा होती ती कॉन्व्हेंट होती, म्हणजे कॉन्व्हेंट. देवधर्म काही शिकवायचा नाही, कुंकू लावायचं नाही, बांगडी घालायची नाही, ते क्रास घालायचं गळ्यात. ते कोणी असे असतील तर काढून आणू नका, त्यांना तिकडे काय ते शिकू द्या. घरी आल्यानंतर त्यांना रामरक्षा शिकवा. मध्य काढायचं काहीतरी, कारण जर त्याला किंमत असेल तर तेही शिकूया ना. असो, तर त्या दोघांना नास्तिकता शिकवायला ठेवलंय ते आचार्य जे आहेत ते. पण हा पठ्ठ्या मात्र असा भारी होता, तो मुलांना एकत्र जमवायचा. तो म्हणायचा याचा काही उपयोग नाही ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारचा, भीमरूपी महारुद्राचाच उपयोग आहे म्हणायचा. म्हणजे असं त्याला मांडीवर घेतला आणि हिरण्यकश्यपूने प्रश्न विचारला, प्रल्हादा तुला काय आवडतं रे सगळ्यात. तेव्हा हा श्लोक म्हणतो, देवा आपल्या गुरुजींना, आपल्या बाबांना सांगतोय, मला नेहमी भागवत सांगताना वाटतं काही असलं तरी त्यावेळचे आई वडील असे सावध होते की आपलं मुलं नेमकं काय शिकून येत आहेत, काय काय शिकवलं तुला. कारण नुसतं आपला चाललाय, तो आपला आहे, जाऊ देत, पास झालाच ना बाबा रे. एक वडील आपल्या मुलाला इतकं मारत होते काठीनं, धाड 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 मारत होते. म्हणले का मारताय, उद्या रिझल्ट आहे म्हणले त्याचा.
म्हणले आज का मारताय? नाही, आज रात्री गावाला चाललोय म्हणलं मी. काय तो सांगतो, बाबा मला काय आवडतं ऐका. आणि 7 वर्षाचा प्रल्हाद कुठल्या स्तरावरती आहे तो सांगतो. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. भगवंताची नवविधा भक्ती मला आवडते. ही जी प्रोसेस आहे, या 9 भक्तींचा आपल्याला विचार करायचा आहे आता, आज आणि उद्या. भक्ती म्हणजे एक भक्त म्हणजे एकरूप होणं. भक्त म्हणजे विभक्त नाही. विभक्त कुटुंब पद्धती माहिती की नाही? आमची म्हणले भक्त कुटुंब पद्धती आहे. म्हणजे असं म्हणतो का कधी आपण? नाही म्हणत. पण विभक्त हा शब्दावरनं भक्त ओळखा, की भगवंताशी एकरूप होणं. या विश्वाला निर्माण करणारं जे तत्व आहे ते तत्व आणि या शरीराला चालवणारं जे तत्व आहे, ज्याला मी 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 म्हणतो, हे 2 वेगळं नाहीये हे लक्षात येणं, याला म्हणतात एकरूप होणं. मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे एकरूप होणं. आपल्याला लास्ट आपलं डेस्टिनेशन ते आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. समर्थ ते झालेत. राम आणि दास दोघे पवडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेचं ते धामी. आणि याकरता हळूहळू एकरूप आहे. टप्प्याटप्प्याने कळतं. हे कळलं, आता काय पुढं काय करायचं असं म्हटलं तरी सुद्धा आपल्याला कधी काहीतरी तळण्याचा भास येतोय. बरं वाटतं की नाही? म्हणजे अजून आम्ही बहिर्मुख आहोत. अजून आम्हाला इंद्रिय सुख हवंय. इंद्रिय सुख हवंय आम्हाला, यातलं सुख हवंय असं नाही वाटलं पाहिजे. क्षणात समाधी लागली पाहिजे माझी, क्षणात. आणि ती समाधी लागण्याचं टप्प्याटप्प्याने ज्या गोष्टी आहेत या 9 आहेत. आता यातली पहिली भक्ती नीट आहे का? मी प्रस्तावना करतोय. पहिली भक्ती आणि 9वी भक्ती ही अनिवार्य आहे. पहिल्या भक्तीशिवाय कळणार नाहीये आणि शेवटच्या भक्तीशिवाय भक्ती सिद्ध होणार नाहीये. आपण एकरूप झालो हे आत्मनिवेदनाने होणार आहे, पण ऐकल्याशिवाय कळेल का? म्हणून श्रवण भक्ती अनिवार्य आहे. आता यानंतरची कुठली भक्ती आपल्या स्वभावावरनं ठरवा. सगळ्यांनी अमुक केलं हे काही क्रमविकास नाही बरं का. श्रवणाने आत्मनिवेदन साधलेले लोक आहेत. श्रवण केलं आणि कीर्तन करायला लागले आणि त्यांनी आत्मनिवेदन साधलेले लोक आहेत. श्रवण केलं, स्मरण करायला लागले. श्रवण म्हणजे कळायला लागतं ना, कसं काय कोणी कुठे कधी हे कळतं ज्यांनी, त्याला श्रवण म्हणतात. स्मरण करायला लागले, नामस्मरण, आणि उद्धरले, आत्मनिवेदन साधले. नाही म्हणले सद्गुरूंची सेवा केली काही लोकांनी. श्रवण केलं, पादसेवन केलं आणि आत्मनिवेदन साधलं. याप्रमाणे 9विधा भक्तींपैकी पहिली आणि शेवटची अनिवार्य. मधली भक्ती आपापल्या व्यवस्थेप्रमाणे आहे. समर्थ सांगतात ऐका. 9विधा भजन बोलिले, तेच पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिधले पाहिजे. आता नीट ऐका. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. ऐका, शांत बसून ऐका. अशी मोघम भक्ती करू नका. ढोबळमानानं भक्तीचा एक विचार आपल्या मनात असतो, पण स्पेसिफाय करणं जे आहे, मी काय करू? मी नाम घेऊ. नुसतं नाम म्हटलं तरी कुठलं घेऊ? किती वाजता घेऊ? कुठल्या क्रमानं घेऊ? नाही म्हणले विष्णूचं घ्या, पण विष्णूची 1000 नाव आहेत, त्यातलं कुठलं घेऊ? स्पेसिफाय 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 असं होत जातं. ते इतकं जर सोपं असतं, त्यांनी गुगलवर सर्च केलं मोक्ष मिळा, असं एक तरी आहे का? नाही राम राम म्हणा, कारण बोलताना असं म्हटलं तर नाही राम 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 म्हणा. हो ना, पण राम राम म्हटल्यानंतर अहो राम राम कोही कहे सब कोही कहे, ठक ठाकुर अरुचोर, जिस नाम से धुरु प्रल्हाद तरे वह नाम कुछ और. ते कुठलं नाम आहे? मी राम म्हणू, कृष्ण म्हणू, हरी म्हणू, का रामकृष्ण हरी म्हणू, का दिगंबरा दिगंबरा म्हणू? हे ऐकल्याशिवाय कसं कळेल? मोघम परमार्थ नको. जर आपल्याला आपला जो कल्पित अहम आहे तो जर खऱ्या अहम मध्ये समर्पित करून अहम संपवायचा असेल, त्याची जी प्रोसेस आहे ती इतकी सोपी नाहीये.
लोणचं शिकायचं असेल तर आपल्याला ते प्रॉपर शिकावं लागतं ना. भात आमटी शिकायची असेल, पोळी चपाती शिकायची असेल, एखादी कोशिंबीर शिकायची असेल, ते प्रॉपर शिकावं लागतं ना. करतात स्वयंपाक लोक, कसले स्वयंपाक करतात हो, काही ढम्म येत नाही मेल्यानं. कसली तरी कोशिंबीर चोचून कोशिंबीर करायची का खिसून करायची, खिसून करतात. जुन्या लोकांना कळेल मी काय म्हणतोय, नवीन लोक म्हणजे काय हुआ माहीतच नाही. कोशिंबिरीला जर फोडणी तुम्ही दिली नाही तर ती कोशिंबीरच नाहीये, आणि ती लोखंडाच्या पळीत द्यायची असते. हिंग आणि थोडी हळद घालून, आणि नंतर ती माझी आई पळी बुडवायची त्यात कोशिंबीर, चर्र करून आवाज यायचा, मग ती कोशिंबिरी तब्येतीला चांगली असते. कसं तरी काहीतरी मी का सांगतोय, साधी कोशिंबीर करायची असेल तर त्याची प्रोसेस असेल, तर इथं जी कोशिंबीर झाली आहे त्यातनं बाहेर याची काहीतरी प्रोसेस असेल की नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात, ऐका, पहिली गोष्ट कर्ममार्ग. काय काय ऐकावं समर्थांनी सांगितलं, यादी केली आहे समर्थांनी, त्यातला थोडा विचार करूया. कर्ममार्ग म्हणजे काय ऐका. कर्म नावाचा मार्ग आहे. एक कर्म असतं, एक अकर्म असतं, एक विकर्म असतं. एक काम्य कर्म असतं, एक निष्काम कर्म असतं, निषिद्ध कर्म असतं. कर्माच्या अवतीभोवती पुष्कळ शब्द आहेत. जे करायचं नाहीये आणि करतोय ते विकर्म आहे. विचित्र कर्म हो, करायचं नाही आणि करतोय. कर्म म्हणजे विहित कर्म, मी केलंच पाहिजे. आणि अकर्म म्हणजे कर्म करून सुद्धा त्याचा लेप न येऊ द्यायचा. जसा आपला न्यायाधीश आहे उदाहरणार्थ, तो कोणाला तरी फाशीची शिक्षा सुनावतो. कुणाला याला फासावर लटकव रे असं जर कोणी सांगितलं तर दोघांना अटक करायला पाहिजे की नाही. पण न्यायाधीशांना अटक करतात का, त्या जल्लादाला अटक करतात का, त्याला पगार देतात उलट का, कारण त्यांचा काही पर्सनल इंटरेस्ट त्याच्यात नाहीये हो. याला अकर्म म्हणतात. सूक्ष्म सांगतोय, हे आपल्याला जीवनातही करता येतं. एखादा शिक्षक आहे, त्याला ओरडायचे बघ आपल्या विद्यार्थ्याला, असं नाही करायचं, नीट कर. कर्तव्य आहे त्याचं. नाही केलं तर त्याचं अकल्याण आहे ना त्या बाळाचं. म्हणून त्याच्यावर ओरडायचं. दुसऱ्या म्हणतो, अरे हा तू छान वाजवलं, म्हणजे आतमध्ये हल्ला नाहीये तो, हे अकर्म आहे. सूक्ष्म खूप, त्यातही मी अगदी खूप डोबळ बोलतोय. चित्ताच्या अक्षुब्ध दशेमध्ये केलेल्या कर्माला अकर्म म्हणतात. तुकाराम महाराज जेव्हा गेले, 42 वर्षाचे होते, त्यावेळेला त्यांच्या सौभाग्यवती गर्भवती होत्या. म्हणजे साक्षात्कार नांदून सुद्धा ते आपल्या पत्नीजवळ त्या अर्थाने गेलेत, हे लक्षात घ्याल. हे अकर्म आहे. खूप लोक रंगवून सांगतात, नाही विमान आलं होतं, तुकोबांची बायको म्हणली मी नाही येत, मी भाकरी करतेय. असं नाहीये. मी हे BA ला आम्हाला तुकाराम महाराज होते म्हणून मी सांगतोय. होते म्हणजे आमच्या सिलेबस मध्ये, तुम्हाला शिकवायला होते का बुवा, असं नाही. हे शिकल्याशिवाय कसं कळेल हो, त्याचा कोर्स करावा लागतो. आणि याकरता पूर्वी 12 वर्ष गुरुच्या गृही राहायची पद्धत होती. म्हणून कर्ममार्ग म्हणजे काय ऐकावं. उपासना मार्ग. उपासना कशी करायची असते. शरीरानं करायची उपासना आहे, वाणीनं करायची उपासना आहे, आणि मनानं करायची उपासना आहे. कायिक उपासना, वाचिक उपासना, मानसिक उपासना, याचे खूप मोठे स्तर आहेत. साध्या शरीरानं करायच्या आणि वाणीच्या करायच्या उपासनेचा सुद्धा एवढा मोठा स्तर आहे की एका रुक्मिणी नावाच्या मुलीनं विष्णू स्वरूप मानून पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या विष्णू सहस्रनाम म्हणत. त्यांच्या पोटी ज्ञानोबा आले. नर्मदा परिक्रमा आमच्या टेंबेस्वामी महाराजांनी केली, नर्मदेनं दर्शन दिलंय त्यांना. देहाचं कर्म आहे ना ते. हे ऐकल्याशिवाय कसं कळेल. अच्छा असं असतं का, बर. आणि काय आहे, सांगणारे सुद्धा असं उगाच काहीतरी गौड बालून करून सांगतात. असंही अधीन व्हायचं कारण नाहीये. कारण आपली दुकानं कशी चालावीत असं एक स्टाईल आहे आता. म्हणून प्रॉपर पूर्वीच्या काळी अभ्यासक जो आहे, खरा अभ्यासक आहे, त्याचंच ऐकायची पद्धत होती. नुसतं छान असं पॅकिंग चांगलं आहे असं नाही, पॅकिंग ओळखायचं लोक नाही, याच्या आत काही नाही, नुसतंच वरच आहे सगळे. बोलायचं नाहीत लोक.
पण हे सगळं ऐकायला पाहिजे. समर्थ सांगतात ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे काय? ज्ञानमार्गाची 4 प्रक्रिया आहेत. मी नेहमीच सांगतो की नवविधा भक्तीनं तुम्ही भक्ती मार्गानं गेलात तर जीवदशेपासून देवदशेपर्यंत 9 स्टेशन्स आहेत. तुम्ही जर योग मार्गानं गेला तर 8 स्टेशन्स आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आणि ज्ञानमार्गानं गेलात तर फक्त 4 स्टेशन आहेत. श्रवण, मनन, निदिध्यासन, साक्षात्कार. ती दुरांतो आहे. टक 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 संपलं. बर, नवविधा भक्तीमध्ये सगळ्या स्टेशनवर आपली गाडी थांबायला पाहिजे असं नाही. इथं वडे चांगले मिळतात म्हणले नाही. प्रल्हादानं फक्त स्मरण केलंय, श्रवण केलं नारदांकडून आणि स्मरण भक्ती चॉईस केली आणि आत्मनिवेदन साधलं. परीक्षितीनं तर काहीच नाही, फक्त श्रवण केलं ना आत्मनिवेदन साधलं. शुकदेवांनी श्रवण केलं गुरुजींकडनं आणि कीर्तन गोष्ट म्हणजे दुसरी भक्ती घेतली आणि आत्मनिवेदन साधलं. पृथू नावाचा राजा होता, त्यांनी श्रवण केलं नारदांकडून आणि पूजन नावाची गोष्ट, अर्चन स्वीकारलं, मूर्तीची पूजा आणि आत्मनिवेदन साधलं. लक्ष्मीने नारदांकडून श्रवण केलं आणि भगवंताची पादसेवन भक्ती घेतली आणि आत्मनिवेदन साधलं. असं लक्षात घ्या. आपल्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात आपल्याला हे कंप्लीट करायचं म्हणून मी फास्टली चाललोय. अहो, बळीने तर काहीच नाही केलं यातलं, फक्त ऐकलं नारदांकडून आणि डायरेक्ट आत्मनिवेदन साधलं. नवविधा भक्तीने 9 जण उद्धारल्याचा श्लोकच आहे. मी बोलेन उद्या परवा, बघूया, उद्याच बोलेन, कारण उद्या कंप्लीट करायचं आपल्याला भाग. म्हणजे मग आपल्याला 5व्या गुरुकडे गेलं पाहिजे. सद्गुरू म्हणजे काय. खूप मी आता फास्टली घेणार आहे हा विषय, म्हणजे मग दासबोध बराचसा पुढे जाईल. असो, सांगायचा भाव असा, काय काय ऐकावं तर नाना व्रतांचे महिमे. अनेक व्रत आहेत हो आपल्याकडे. एक चांद्रव्रत नावाचं व्रत आहे. चंद्राला फाटक्या दशीने ओवाळायचे, म्हणजे फाटक्या तुकड्याने. याच्या फाटक्या तुकड्याला दशी म्हणतात. काय दशा निघाल्यात, दशीने ओवाळायचं. रोहिणीश सुधामूर्ती सुधागात्र सुधाशना विषमस्थान संभूता पीडा हरतो मे विधू, असा तो मंत्र आहे. ऐकावं. अच्छा, मग काय होतं, लक्ष्मी तिचा भाऊ आहे ना, म्हणजे लक्ष्मीचा भाऊ आहे तो. लक्ष्मी कमी पडत नाही. हा बुवा, हेच सांगा तुम्ही 4 दिवस. एक छोटस व्रत असतं. आमच्या घरी एक आले होते गुरुजी. ते म्हणले काही नाही, तुम्ही फक्त बुधवारी विष्णूला जा आणि पांढरी वस्तू भा, इच्छा पूर्ण होते तुमची म्हणले. आता संध्याकाळी लक्षात राहते का बघा, बुधवारपर्यंत लक्षात राहते का बघा. एकाने सांगितलं काही नाही, आरशावरती फक्त असा त्रिकोण काढायचा, मध्ये असं कुंकवानी आरशावर, आणि त्याची पूजा करायची मंगळवारी, म्हणजे घराचं काम होतं. हे व्रत आहेत. हा तंत्राचा भाग आहे. पण यात नुकसान आहे का काही. टू अर ऑन सेफर साइड असं असतं का. लगेच अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये आणू नका, कारण त्यांनाही माहित नाही काय आहे ते. अहो, साधं मोबाईल मध्ये टक 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 करता का नाही तुम्ही, म्हणजे काय करता, शेजाऱ्याला कळतं का काही. असं असं काय तुम्ही तो आकार काढला, त्याचा तो पासवर्ड असतो. म्हणजे मोबाईल ओपन करायचं ते व्रत आहे. नियमाने करायच्या गोष्टीला व्रत असे म्हणतात. व्रतच आहे ते. म्हणून नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे. जे कुठेही झालं नाही ते कल्माशपद राजाला गोकर्णाला गेल्यावर झालं. अशी गुरुचरित्रात कथा येते, शिवमहापुराणातही कथा येते. म्हणजे जे कुठेही नाही ते तिथे आहे. एखादं पुष्कर तीर्थाला झालेलं आहे काही लोकांचं काम, काही लोकांचं गिरनारवर गेल्यावर काम झालेलं आहे, काही लोकांना तुळजाभवानीला गेल्यावर काम झालेलं आहे. म्हणून नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. पुष्कळ वेळा असा काहीतरी रोग होतो की काहीच करता येत नाही. अशा वेळेला अधिकारी व्यक्तीला सुवर्णदान करावं सांगितलंय त्यांनी. त्या नक्षत्रावर, ज्या व्यक्तीची तब्येत बरी नाहीये त्याच्या जन्म नक्षत्रावरती सुवर्णदान करावं. आता असं एक व्रत सांगणारे गुरुजी आपल्यात बसलेले आहेत. ते प्रवचन ऐकतात माझं. ठाण्याला, मुंबईला एका जोडप्याने त्यांना प्रश्न विचारला, मूलबाळ होत नाहीये आमच्यात, काय करू. ते म्हणले, बाबा मला काही माहित नाही, पण टेंबे स्वामींनी सांगितलेला एक श्लोक सांगतो. अनुसूयोत्री संभूतो दत्तात्रयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानाम
उद्धरता भव संकटात एवढा फक्त मंत्र म्हणा आणि त्यांना आत्ता मुलगा झाला. त्या गुरुजींनी पूजा केली. नंतर इंटरेस्ट असेल तर मी ओळख करून देईन तुमची. साधं नाना दानांचे महिमे ऐकत जावे. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे. विशिष्ट आहार केला की आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती वाढते. नाही का पार्वतीने हळूहळू हळू करत पानं खात होती. ती पानं म्हणजे जेवण झाल्यावरती पानपट्टीतली नव्हे. हिमालयात राहून शंकरांची कृपा व्हावी म्हणून कडुलिंबाची भूक लागल्यावर आणि तिनं पानही खाणं सोडलं म्हणून तिचं नाव पडलं अपर्णा. हे ऐकावं लगेच मी ते करावं का नाही म्हणून याकरता सद्गुरू पाहिजे. तो विषय नंतर येणार आहे की मी काय करावं हे सांगायला पाहिजे ना कोणीतरी. असो यानंतर पुढे सांगतात नाना मुद्रा नाना आसने. विशिष्ट प्रकारच्या मुद्रा आहेत. आता माझा थोडासा अभ्यास चालू आहे. मला परवा असं कळलं की फक्त मुद्रांनी पार्किन्सन सारखे रोग बरे केलेत लोकांनी. फक्त मुद्रांनी. एक फक्त आकाश मुद्रा किंवा हे बघा ही अशी अनेक मुद्रा आहेत. किंवा ज्ञानमुद्रा शंकराचार्यांची ज्ञानमुद्रा आहे. एवढं आता प्रवचनाला बसलो तर असं बसावं किंवा ध्यान करतोय तर असं बसावं. विशिष्ट मुद्रा त्यांनी सांगितल्यात. जर आपल्याला ही आत्ता मी सांगितली आकाश मुद्रा नावाची मुद्रा करता आली. मधल्या बोटाचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना लावायचं दोन्ही आणि बाकी सगळे सरळ. शिस्त लावावी लागते. ते असं होतं. शिस्त लावावी लागते त्या बोटांना. एवढी जर ती गोष्ट केली तर त्यांनी सांगितलं अर्धशिशी सारखे गोष्ट आहेत ना त्या कमी होतात. रक्तदोष जातो. अनेक प्रकारच्या मुद्रा आहेत. आपण मुसलमान लोक एक मुद्रा करताना पाहतात बघा. मधल्या बोटा ह्या अनामिका नावाची बोट आहे ना त्यातल्या मधल्या पेराला अंगठा लावायचा आणि अशी ओंजळ करायची. ही आवाहनी नावाची आपली मुद्रा आहे. अल्लाहू अकबर म्हणून असं करतात. त्या परमेश्वराला बोलवतात. आपली मुद्रा आहे ही. हे असं करतात. शून्य मुद्रा आहे. या ऐकल्याशिवाय कसं कळेल. म्हणून नाना मुद्रा नाना आसने. विशिष्ट आसन करून बसलो तर पटकन एकाग्रता होते. पुढे सांगतात नाना देखणी लक्षस्थाने पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसी ती ऐकावी. नाना पिंडांची रचना. पिंड म्हणजे देह. अंगापिंडांनी चांगला आहे म्हणतो ना आपण तो. नाना पिंडांची रचना नाना भूगोळ रचना. 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे. भूगोळ म्हटलंय. पृथ्वी गोल आहे हे आमच्या पूर्वजांना कधी माहिती होतं बघा. आणि हे म्हटल्याबरोबर गॅलिलीला तुरुंगात टाकण्यात आलं. त्याला अमक्या अमक्या चर्चचा कैदी म्हणून सांगण्यात आलं. का बायबलच्या विरुद्ध सांगितलं त्यांनी म्हणून. आणि त्यांनी म्हणे आपल्याकडे सुधारणा आणल्या. काय पृथ्वी गोल आहे आम्हाला माहिती आहे. सूर्य गोल आहे चंद्र गोल आहे त्या अर्थी पृथ्वी गोल आहे कळायला वेळ आहे का काय. सूर्य चौकोनी आहे काय. अशी जमीन सरळ असते का कुठं. ती सरळ गृहीत धरून ओळंब्यात भिंत बांधावी लागते. ती अशी गोल आहे म्हणून भिंत नाही बांधत आपण. ती सरळ आहे असं गृहीत धरायचं आहे. बरं असं सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे कळलंय की नाही आपल्याला आता आज. तरी आपण सूर्य उगवलाच म्हणतो की नाही. का असं म्हणतो सूर्यासमोर माझं टाळकं आलं सूर्यासमोर माझं पाठ आली असं म्हणतो का कधी. म्हणायची ती पद्धत असते. हे ऐकावं नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी. चंद्र सूर्य तारा मंडळे गॅलेक्सीज समर्थांच्या उभ्या मी लिहिलेलं नाहीये. पुढे सांगतात ग्रह मंडळे मेघ मंडळे 21 स्वर्गे सप्तपाताळे कैसी ती ऐकावी. पुढे सांगतात ब्रह्मा विष्णू महेश स्थान आहे. ब्रह्मदेव नावाचा जो काय देव आहे तो कुठे राहतो त्याचं स्वरूप काय आहे. कारण आपल्याला डोळ्यासमोर काय येतं. ब्रह्मदेव म्हटलं की 4 तोंड पंचांग हातात काय जानवं कमंडलू. विष्णू म्हटलं की तो झोपलेला. माणसाच्या आकारात बघितल्याशिवाय आम्हाला ते देवाला देवच म्हणायची पद्धत नाही. त्याला तो का आकार नाही की माणसाचा. साधारण एक स्ट्रक्चर त्याच्या समोर दिले त्याप्रमाणे त्या पेंटरनं पेंट केले. तो तसा होऊ शकतो पण तो तसा नाही आहे. मग कसा आहे ऐका.
शेष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, त्याला सांगण्यात काय आलं, असा तो शेष आहे आणि त्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे. बरं, असा शेषचा अर्थ नाही आहे. शेषचा अर्थ काय ते आपण पाहणार आहोत. असं कुठं साप आणि त्यांनी पृथ्वी डोक्यावर धरली असं आहे का? म्हणून मग आपल्याला हिणवतात लोक. आपल्या लोकांना पूर्वजांना हे का लोक हिणवतात? कारण शेषचा अर्थ जो मुख्य भागवतात आलाय किंवा पुराणात आलाय तो पुराणिकांनी सांगितला नाही. ज्याला माहिती काय तीन पिढ्या त्या महाभारत कालामध्ये मारल्या गेल्या. हो, किती विद्या लुप्त झाल्यात कल्पना आहे का आपल्याला? महाभारताच्या युद्धामध्ये आजोबांकडे विद्या होती, सर्पाचा मंत्र, अमक्याचा मंत्र, शिकू शिकू शिकू, आणि 3 पिढ्या गेल्यात युद्धाला आणि आलेच नाहीत परत कोणी. अशा खूप हजारो विद्या गेल्या आपल्या. आपण रिचर्ड फाइनमन वाचा, आपण ओपनहायमर वाचा, आपल्या लक्षात येईल या लोकांनी हे सगळं बॉरो आपल्या इथनं केलंय. चित्रपटात त्यांनी तो मंत्र म्हटलाय. आपण ओपनहायमर गुगलवर सर्च करून बघा, युट्यूबवरती. अणुबॉम्बच्या पहिल्या स्फोटाच्या वेळेला त्यांनी म्हटलेला गीतेतला मंत्र, तो म्हटलाय गीतेतला श्लोक त्यांनी. म्हणजे हे आपल्याकडे होतं, हे ऐकल्याशिवाय कसं कळेल? पुढे सांगता रागज्ञान ताळज्ञान. ऐका कुठल्या रागाचे काय रिझल्ट आहेत. नुसते ते राग नाही, त्या रागाचं जे फिलिंग आहे ना, जोग म्हणजे मूळ नाव आहे योग. योग खरंच अंतर्मुख करणार आहे हो राग. मालकोश, पुरिया धनाश्री सारखा राग ब्लड प्रेशर नॉर्मल करतो. हे फिजिकल लेवलचा बोलतोय. मेंटल लेवलला तो काय आनंद आहे. ज्या दिवशी रामकृष्ण परमहंसांची समाधी लागत नसे त्या दिवशी ते विवेकानंदांना सांगत, नोरेन जरा गायला बस रे. कारण विवेकानंद ख्याल गात असत. आणि मग ते तानपुरा घेऊन बसले, स्वर लावायला लागले की मग यांची समाधी लागायची. इतकी गाण्याची ताकद आहे. आईन्स्टाईनला कोणीतरी प्रश्न विचारला, तुम्हाला जे आवडतं, कारण खूप मोठं काम केलं आईन्स्टाईनने. E=mc² वगैरे आपण जे पाहतो ना, ह्याच्या आधी मागं पुढं खूप टाइम स्पेस कॉन्टिन्युअम वरती खूप मोठं काम केलं त्यांनी. तर त्याला प्रश्न विचारला, तंबोऱ्याचा जीव गेला, तुम्हाला सगळ्यात काय आवडेल? तुमचं जर हे बाजूला हे काढलं तर काय आवडेल? तो म्हणाला म्युझिक आवडेल मला. त्याला विचारलं म्युझिक पेक्षा? म्हटलं सगळ्यात म्युझिक आवडतं, पण अगदी म्हणलात तर मला त्या सुपर पॉवर जी आहे, त्याचं वाक्य आहे समथिंग इज देअर बट वी डोंट नो. त्याचे ग्रंथ आहेत बरं विश्वनिर्मितीबद्दल. सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन नावाचा ग्रंथ आहे, उपलब्ध आहे. द ग्रेट डिझाईन नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. शेवटी तो देवभोळा झाला. तो काय, न्यूटन काय, वेड्यासारखे कुठे आहे तो गॉड असे शोधायचे ते. असो, मला मुद्दा हा सांगायचा आहे, रागज्ञान अभ्यासावं, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ प्रसंगज्ञान ऐकते जावे. कोण्या दोषे कोण रोग, कुठला दोष केला तर कुठला रोग होतो, कोण्या रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा. काय असतील पूर्वीचे, ऐकावा म्हणतात म्हणजे बोलावा असणारच ना. आता तुम्ही काय ऐकणार? म्हणजे ते बोलणारे लोक कसे असतील? पुढे सांगतात कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती ऐकावे. पिंड ब्रह्मांडाची रचना. आपला देह जसा आहे ना आणि ब्रह्मांड यात काहीतरी साम्य आहे. म्हणण्याची पद्धत आहे बघा, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे काय आहे? ब्रह्मांडात चंद्र आहे, शरीरात काय आहे? मन आहे. ब्रह्मांडात सूर्य आहे, शरीरात काय आहे? डोळे आहेत. असं त्यांनी यादी दिली आहे. दासबोधातलं सांगतो मी आपल्याला. हे ऐकावं. पुढे सांगतात ऐसे हे अवघेचे ऐकावे. सगळं ऐकावं, पण सगळं काही सगळ्यांना उपयोगी नसतं. परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. या नाव श्रवण भक्ती. मला जे उपयुक्त नाही ते नको, हे मला आवश्यक नाही, हे आवश्यक आहे. पुढे सांग, आणि यांचं वाक्य सांगतो आणि थांबतो. आमच्या रामकृष्ण परमहंसांचं. ते म्हणाले ज्याला आत्महत्या करायची त्याला टाचणी पुरते.
लोकाला मारायचं त्याला फार शस्त्र लागतात म्हणले. स्वतःचं साधन करायचं त्याला एक छोटं साधन पुरतं. सांगायचं म्हटलं की सगळं लागतं. टाळके काय विचारू नका, सकाळपासून अभ्यास करा. कारण सांगायचंय ना, इतक्या लोकांना मारायचं म्हणजे मला एकट्याला मारायचं काय, फक्त टाचणीपुरती इथं गेले. आत्मज्ञानाचा मुद्दा चाललाय. असं थोडं बारीक. सगुणाची चरित्रे ऐकावी. सगुण म्हणजे साकार सगुण जे असतं ते ऐकावं आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी. ऍबस्ट्रॅक्ट लेवलचं जे फिलॉसॉफी आहे ती पण ऐकावी. बरं, पुढे सांगतात सगुण देवाची चरित्रे निर्गुणाची तत्वे यंत्रे हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी. जयंत्या उपोषणे नाना साधने. अमक्याची जयंती आहे, अमकं उपोषण आहेत, मंत्र यंत्र. अमकं यंत्र जवळ ठेवलं तर ऍक्सिडेंट होत नाही म्हणतात ते. अमुक ठेवलं तमुक ठेवलं नाही का, मूर्तीच्या खाली यंत्र ठेवतात. आता परवा रामाच्या मूर्तींची स्थापना झाली. माझ्या अगदी जवळचे मित्रांच्याकडं यंत्राची सगळी साधना. आधी 4 दिवस ते गेले होते तिथे मुक्कामाला. नाव सांगत नाही फक्त. आणि काशीतल्या खूप मोठ्या पंडितांनी ती यंत्र बनवून दिली त्या मूर्तीच्या, म्हणजे ते ठेवण्याच्या आधी. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीजवळ श्रीयंत्र बसवलेलं आहे. त्याचा परिणाम काय गर्दी आहे बघा. आज आचार्यांनी यंत्र बसवलेले, आद्य शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी. असं ते यंत्राचं खूप सामर्थ्य आहे. आपल्याला वाटतं काही नाही ते असं खटलं, तसं नाही आहे ते. त्याचा काहीतरी आपल्यावरती होणारा परिणाम असतो. तो डायग्रॅम आहे असा. आणि किती प्रकारची यंत्र आहेत. आता नवनाथ कथा भक्तिसार या विषयावरती मला याच्या पायथ्याशी बोलायला मिळालं. गिरनारच्या पायथ्याशी किती मंत्र त्यांनी केलेत माहितीये का. काही कोटी मंत्रांची त्यांनी रचना केली आहे या नवनाथांनी. एक मंत्र सांगतो, आपण गुगलवर सर्च करा नंतर. ओम चिमी चिमी स्वाहा. त्या स्पंदनाने किती कामं झाली आहेत. वाटतं काय हुम फट. हे सगळं मी शाबरी विद्येतलं सांगतोय. मला खूप माहिती असा विचार करू नका. माझ्यापेक्षा जास्त माहिती असणारी इथे खूप लोक असतील. पण हे सगळं ऐकत जावं समर्थ सांगतात. आणि म्हणून हे ऐकता ऐकता काय होईल पुढे सांगतात. असं सगळं ऐकून आपण आपल्या जीवनाची एक घडी बसवून घ्यावी. अमका मंत्र मी वाचेन म्हणेन, अमकी पोथी मी वाचेन, अमुक वाजता उठेन, अमुक अमुक मी व्यायाम करेन, अमुक अमुक मी अन्न खाईन, प्रपंचातली पण सगळी कर्तव्य छान करेन, अशी छान जीवन व्यवस्था लावून घ्यावी. हे श्रवणाने साधत समर्थ सांगतात. या पुढच्या भक्तीचा विचार आपण उद्याच्याला करूया. उशीर झाला, क्षमा करा मला, पण इथेच विरमतो. आपण लगेच आरती. आता 2-3 मिनिटात पुढचा सगळा कार्यक्रम समारोपित होतो. माझ्या पाठोपाठ आपण फलश्रुती म्हणायची, म्हणजे या समर्थांची प्रार्थना करायची आणि लगेच आरती लावायची. हे होईपर्यंत बरोबरच म्हणूया. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो रूपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभव संतजन अनुभव चाकिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा.
नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रकट रावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा जय जया दास बोधा 20 दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होये अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदय जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा जय जया दास बोधा आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरोनी केला भक्तांचा उद्धार आरती रामदासा वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमा दया सर्वभूती आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राज प्रभु रामचंद्र महाराज की जय भगवती श्री सीता माता की जय श्री महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सब संतन की जय डोळे मिटून 2 श्लोक म्हणायचे तत्पूर्वी सगळ्या साथीदारांचे आभार अप्रतिम वादन एक बार उनके लिए तालियां अतिशय उत्कृष्ट ऑर्गन छान ही साथ उत्तम इतकी लहान आहे ही सिद्धी अतिशय उत्तम आणि करमरकर तर काय बोलायचं काम नाही आमचा माणूस वाटतो मला तो कारण आमच्या बुवांचा पुतणे आहे आणि शरद दादांचं मी गाणं आपल्या वासुदेव आश्रमामध्ये ऐकलेलं आहे आणि हाही आता छान तयार होतोय एक बार सबके लिए तालियां स्पीकरवाल्यांनाही धन्यवाद आणि कॅमेरावाल्यांनाही धन्यवाद म्हणजे मी असं बोललो नव्हतो असं म्हणायची सोय मला त्यांनी ठेवली नाहीये म्हणून त्यांना धन्यवाद 2 श्लोक म्हणायचे आणि थांबायचं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ. माझे 2 मित्र डोंबिवलीहून आले त्यांनाही नमस्कार. श्रीराम.